हे करू ते करू अमक करू तमक करू, पण याच्या मागे प्रेरणा कोणाची हवी आहे? जे सत्य संकल्प असेल, कोणाचं वाईट चिंतण्यासाठी जर मी काम असेल तर नारायण तशी देणार नाही, नाही तर विघ्न येईल. हट्टाने जर केलं, दुराग्रह करून जर केलं तर नारायण त्याला परवानगी देत नाही. सत्य संकल्प असेल तर तो नक्की ते विघ्न येऊ देणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की राजा, जे चांगलं काम आहे त्याला इच्छा कोणाची पाहिजे? भगवंताची पाहिजे, प्रेरणा पाहिजे. अगं मर्शन तीर्थात त्यांनी तप केलं होतं. कोणी? बोकडाचे मस्तक असलेला हा तक्ष जो आहे याने तिथे तप केलं, नवा देह धारण केला. पण सांगत आहे त्याला 27 तत्वांचे आत तू लपलेला असताना सुद्धा तू मायेचा जनित आहे, तुझ्यामुळे भेद आहे, अद्वितीय तरी प्रार्थना केली. ही सगळे विशेषण भगवंताला द्या. आणि गरुडावर बसून भगवंत तिथे अवतरले आणि 8 भुजा धारण केल्या. कारण दक्षाने पाहिला, पितांबरधारी घनश्याम मूर्ती दक्षाने मनोमनच त्यांना नमस्कार केला. भगवंत म्हणतात, दक्ष राजा आता तपुरे, प्रजावृद्धीची इच्छा ती माझीच आहे. प्रजापतीची कन्या असिक्रीच्याशी विवाह दक्षाने असिक्रीशी विवाह केला. हर्ष व पुत्र निर्माण झाले आणि प्रजावृत्तीचे करणारे प्रथम तप शक्ती वाढवायचे वाढले. सिंधू नदीच्या मुखावर त्यांनी तप केलं, म्हणजे पूर्वी तप केल्याशिवाय कुठलीही साधना पूर्ण होते. म्हणून सत्ययुगातलं जे आहे धर्माच्या 4 पायामध्ये पहिलं त्यांनी तप सांगितलं. तप, शौच, त्याच्यानंतर अहिंसा आणि दया, हे 4 धर्माचे पाय आपण काल पण पाहिले, परवा पण पाहिले. प्रल्हाद करी विष्णू स्मरण, देवी लक्ष्मी पाद सेवन. आता तिथे हर्षेश्वरी विचार केला की मोक्ष प्राप्ती करून देणार नसेल तर मग ते कर्म व्यर्थ नाही का? मग काय केलं पाहिजे मोक्ष प्राप्तीसाठी? भयातून बाहेर येत नाही ते बीळ म्हणजे पाताळ. आता पाताळ खूप वैभव होतं, सगळं अर्थात मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं. पण एकाच वेळी 2 बाजूनी वाहणारी नदी म्हणजे माया. आम्हाला जीव आभासात्मक असते, हे सगळं हा मायेचा खेळ आहे. हा पुत्र, हे गृह, हे दारा. पण 7 वर्षाची कोणी केली निवृत्ती? मारुती रायाने केली. हे सप्तपाश आम्हाला जपडून टाकत आहे, तोपर्यंत मोक्षाचा मार्ग आम्हाला दिसत नाहीये. ती माया, अहंकार आणि तिच्या वाहण्याचा वेग आणि मायिक कर्मात गुंतवण्याचं काय म्हणतात की 25 तत्वांचं जो लिंग मात्र शरीर, 25 तत्व आपल्या याच्यामध्ये आहे. 25 आणि 7 म्हणजे पंच तुमचे आतमधले, त्याच्या सगळ्या शाखा. आता तितकं तत्वबोध सांगत आहे. आणि 5 24 तर तुम्हाला दिसलेच. दिसतील तर 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, 5 24 पंच महाभूत झाले. 5 5 25 आणि त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी, 25 आणि 2 27. बुद्धी, मन आणि मन मध्ये पुन्हा 4 पोट भाग आहे. त्याच्यामध्ये अहंकार येतो, मनानेच विकल्प करतो, मनानेच करतो मी असं करतो. त्याच्यामध्ये अहंकार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे एका मनाचे 4 पोट भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. असो असे हे 25 तत्व घेतलं. लिंग मात्राचं शरीर आहे आमचं. आणि त्याच्यामध्ये आता मोक्ष, बंध, चेतन, जड असा ती निवाडा देते आम्हाला. पण निरक्षीर विवेक ज्यांनी केला म्हणून एका ठिकाणी आपण म्हणतो की 3च गुण आहेत, सत्व, रज, तम. पण तुलसीदासांनी 9 प्रकारचे सांगितले. 9 प्रकारचे माणसांची प्रकार. सत्वगुणी, रजोगुणी म्हणून त्यांनी पशु पक्षाशी काक, बक, उलुक, दादूर, शुक, पीक आणि राजहंस या सगळ्यांचे स्वभाव आपल्या गुणांशी वर्णन केल्या. मोठा छान अभंग आहे तो त्यांचा. काक म्हणजे कावळ्यासारख्या स्वभावाची माणसं आपल्याला सांगितलं त्यांनी, दुसऱ्यांना नाही. तुलसीदासांनी वर्णन केलंय सगळ्या प्रकारची व्हरायटी आणि सगळे 9 प्रकारची माणसं भगवंत सांगतात. काही कावळ्यासारखी असतात, काही म्हणजे बघायसारखी. इतका आवडणार साधना किती सुरू आहे माझी, मी किती देवधनी आहे, पण बघायचं स्वरूप माहिती आपल्याला की टोस मारतो. कावळा कसा असतो, जखम दिसली की तिथे टोस मारतो. 2 घरामध्ये चांगलं सुर असेल तर तिथे 2 बिब्बा टाकेल. हे कावळ्यासारख्या वृत्तीची माणसं असतात. मी नाही म्हणत, तुलसीदासजी सांगत आहेत.
म्हणजे घुबड. त्याला दिवसा दिसतच नाही, त्याला रात्रीच दिसते. तशी काही काही माणसं इतकी नतद्रष्टी असतात काही व्यक्ती, की एखादा व्यक्ती जर चांगलं काम असेल तर तिथे जाऊन पिंपा टाकण्याचं काम स्वतः मदत करणार नाही, पण त्याचे आतापासून काय करायचंय. हो ना, कशाला करते, येईल ते करते, तू करून राबत आहे तिथे. त्याला आणखी खुश करते. कुलूप स्वतः करणार नाही, सूर्य मानणार नाही, देव मानणार नाही, कारण त्याला दिसतच नाही दिवसात. पण तो सूर्यच मानत नाही. तशी काही माणसं देव मानत नाही. जर कोणी मानत असेल तर त्याला ते मानत नाही. कुलूप हा कुलूप झाला, कुलूप झाला. दादूर मिळूक नुसतं डराव डराव करणार, काम काही करणार, अशी पण माणसं असतात आपल्या. हे करणारे ते आणतो तिकडचा पेंटा टाक, जाणं उभा तिकडे जाऊन करून या ना ते पटकन. इथूनच ओरडत आहे बसल्या जागेवर. स्वतः काही हात नाही लावता, गुळाचा गणपती बसलाय. दादूर तुलसीदासजी सांगत आहे, मी नाही, हे जी याच्याशी संपर्कात आहे म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांग. दादूर ऐसे बोले. पीक कोयल, पीक म्हणजे कोयल. स्वतःच्या आवाजाने मधुर वाणीने आपलंस करून घेणारी माणसं सुद्धा या समाजामध्ये आहे. गोड बोलून तशी कोकिळा कोई कुहू करून सगळ्या जनतेचं रंजन करत असत. तसे समाजामध्ये मधुर बोलून असे मना जिंकणारे सुद्धा लोक आहेत. शुक पोपट, जेवढं सांगितलं पडवले तितकेच पडू जाणे. मिठू मिठू बोल, बोल मिठू मिठू. तो तेवढंच मिठू मिठू बोलतो. तू दुसरं काय सांगत. तशी काही माणसं असतात, जितकं तुम्ही सांगितलं तितकंच करणार. पुन्हा कोणाच्या मध्ये लुडबड नाही, नो कुछ. बोल म्हटली पण एकदाची, जितकं सांगितलं तितकंच. मयूर, मोर, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मांडणारी मयुरासारखी जात आहे. मेघ दाटून आले की मोर आमचा पिसारा फुलून नाचू लागतो. तसं दुसऱ्याच्या घरी जर उत्सव चालू असेल तर मी तिथे गेलं पाहिजे मदतीला. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मांडणारी लोक सुद्धा मयुरासारख्या जातीची असतात. आठ झाले आणि शेवटचा राजहंस आहे. राजाला तेच सांगत आहे की राजहंसासारखा राहा, मी रक्षी रविवे. त्याच्या पुढे जर पाणी टाकलेलं दूध ठेवलं तर तो राजहंस पाणी आणि दूध वेगळं वेगळं करतो. राजहंस आणि म्हणून